शुभ सकाळ सर्वांना. आणि आजचा व्हिडिओ डायरेक्ट कुकिंगपासून स्टार्ट करूया. सो इथं तुम्ही बघू शकतात मी बनवते बासुंदी. तर बासुंदी यासाठी की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर बायकांना देण्यासाठी प्रसाद वगैरे लागतोच आणि देवीलाही नैवेद्य वगैरे लागतो. तर म्हटलं बासुंदीच बनवूया. तर बासुंदी मी सकाळीच बनवायला घेतलेली. 10:30 वाजेला मी बरोबर बासुंदी बनवायला घेतली. मस्त दूध उकळून घेतलं, 2.5 लिटर दूध आणलेलं आणि मस्त एखाद तास उकळून झाल्यानंतर त्यामध्ये मस्त वाटीभर साखर टाकली आणि त्यानंतर मस्त मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा अर्धा तास उकळू दिलं. त्यानंतर मी इथे टाकली मिल्क पावडर. तुम्ही खवाही टाकू शकतात, बट मिल्क पावडर टाकली तरी चालते. मिल्क पावडरनेही मस्त घट्टपणा येतो आणि छान टेस्ट येते रबडी टाईप. आणि त्यानंतर इथे मी टाकून घेतली चारोळी. चारोळी ऑप्शन आहे, जर तुम्ही उपवासाला चालत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. मी ड्रायफ्रूट्स नाही टाकत, मला आवडत नाही बासुंदीमध्ये, फक्त चारोळी आवडतं म्हणून चारोळी आणि इलायची टाकली. आणि त्यानंतर इथे बघा तुम्ही बघू शकता मस्त पूजा मांडून घेतली मी आणि साडी वगैरे आवरून घेतलेलं, माझं सर्व आवरून घेतलेलं. आणि रांगोळीची क्लिप आहे ही बघा, ही क्लिप मी नंतर घेतली बायका वगैरे गेल्यानंतर हळदी कुंकू करून, थोडी पुसले गेली त्यामुळे. आणि ते बायका वगैरे आलेल्या सर्व, तर त्यांना मी सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं मस्त. आणि कथेचं पुस्तक, केळी आणि फूल एवढं दिलं, कारण वाल्मी संक्रांतीचं हळदी कुंकू करते तेव्हा देते. आणि आज फक्त एवढंच दिलेलं. आणि ते बघा बच्चा कंपनी, कानाची बहीण आणि सानू स्कूलमधून आलं तर दमलेले सर्व लोळत बसलेले. आणि संध्याकाळचे 7 झाल्यानंतर तोपर्यंत माझे 7 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सर्व आवरून झालेलं, फक्त भांडे वगैरे बाकी होती. ती 7:30पर्यंत माझं किचन वगैरे सर्व आवरून झालेलं, काहीच पसारा नव्हता. लवकरच जेवण बनवून घेतलं. पूर्णाचा स्वयंपाक असल्यावर म्हटलं लवकर आवरलेलं बरं. पुरणपोळी, आमटी, भात, भजी, पापड आणि बासुंदीचं केलेलीच होती. बासुंदीचा नैवेद्य मी अगोदरच दिलेला आणि नंतर बाकी झाल्यानंतर बाकी सर्व नैवेद्य देऊन घेतलं. आणि माझा होता तुम्ही बघू शकता अंबाबाईसारखा. सो आज दिवसभर हळदी कुंकू चालू होतं, आज मस्त छान प्रसन्न वाटत होतं आणि खूप मजा आली. भारी वाटतं असं आपल्याकडे होतं, आपण कुठे जातो आहे आणि देवाचं असलं की खूप बरं वाटतं, घरामध्ये प्रसन्न वातावरण असते. आणि मी उपवास सोडून घेतला 8:15 वाजल्यानंतर. आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, एक फुल व्लॉग याच्यावर मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे, तोही तुम्ही बघा. संध्याकाळपर्यंत तोही अपलोड होईल. आणि त्यालाही लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय.